ओमराजे निंबाळकर आज गोवर्धनवाडीत शिवसैनिकांशी संवाद साधणार। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही। मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार ओमराजेंची भूमिका। ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट। तिघांमध्ये 1 तास चर्चा, तर ओमराजे पक्षात राहावे यासाठी मंथणीचे प्रयत्न सुरूच राहणार, कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। रात्री अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले। एकीकडे शिव्या द्यायच्या, दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायच्या। ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका। उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची फोनवरून चर्चा, कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी। पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद। देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हींचा वॉच, खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आजचा मेगा ब्लॉक रद्द। मुंबईसह उपनगरात अखेर वरुण राजाचं आगमन। सायन, कुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल परिसरात पावसाच्या सरी। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। आज सत्ताधाऱ्यांकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन। मंत्रिमंडळ बैठक होणार। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन पार पडणार। कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योग साधना। योगची शक्ती सर्वांना एकत्र आणते। 70व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल। आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदी यांचा मोठा संदेश। मुंबईतील जुहू बीचवर भव्य योग उत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं। फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा। तर आंध्र प्रदेशातील विजयवाडात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा।